पत्नीला पळवून नेल्याच्या रागातून आदित्य शशिकांत गवळी यासह 8 जणांनी महेश राजेंद्र राख वय 23 राहणार फुलेवाडी रिंग रोड अहिल्याबाई होळकर नगर कोल्हापूर याचा तलवार, फायटर, एडका, लोखंडी पाईपने मारहाण करून निर्घृण खून केला। ही घटना शुक्रवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास फुलेवाडी रिंग रोड येथील महेश राख यांच्या घरात घडली। हल्लेखोरांनी बियरच्या बाटल्या आणि दगड घरावर फेकून परिसरात प्रचंड दहशत माजवली। महेश राख याचा खून करून पळालेल्या 8 जणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। सिद्धांत शशिकांत गवळी, आदित्य शशिकांत गवळी दोघे राहणार दत्त कॉलनी, फुलेवाडी रिंग रोड, धीरज शर्मा राहणार रामानंद नगर, ऋषभ साळोखे मगर राहणार पाचगाव, मयूर कांबळे राहणार साने गुरुजी वसाहत, पियुष पाटील राहणार क्रांतिसिंह नाना पाटील नगर, सद्दाम कुंडले राहणार बीडी कॉलनी कोल्हापूर यांसह इतर साथीदारांवर गुन्हा दाखल झाला। करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर आदित्य गवळी याच्या बायकोला महेश राख यांनी फूस लावून पळवून नेले होते। यावरून गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता। शुक्रवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास आदित्य गवळी आणि सिद्धांत गवळी हे दोघे आणि इतर 6 मित्रांना घेऊन महेश राख याच्या घरी गेले। घरावर दगड आणि बियरच्या बाटल्या फेकत ते घरात घुसले। त्यानंतर तलवार, एडका, फायटर आणि लोखंडी पाईपने मारहाण करीत महेश राख याचा खून केला। महेश राख याचा मृत्यू झाल्याची खात्री पडताच सर्व हल्लेखोर निघून गेले। या घटनेने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती। कुटुंबियांनी तातडीने महेशाला CPR मध्ये दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। घटनेची माहिती मिळताच करवीर उपविभागाचे उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांच्यासह करवीर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले। हल्लेखोरांमध्ये काही सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे। सर्व हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली।